श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, जगात प्रत्येक माणसाच्या आयुष्यात घराचं आणि कुटुंबाचं एक वेगळं स्थान असतंय. हे स्थान फक्त चार भिंतीमध्ये मर्यादित नसतं, तर ते एक प्रेमळ, सुरक्षित आणि आधारदायक वातावरण असतं, जिथं प्रत्येक व्यक्तीला आपलेपणाची, समजूतदारीची, प्रेमाची आणि सहकार्याची अनुभूती मिळते. श्रोते हो, सुखी कुटुंब ही समाजाच्या उभारणीची खरी सुरुवात असते, जिथं आई वडिलांचे संस्कार, बंधू भगिनीचा प्रेमळ सहवास, आजी आजोबांची शहाणी सल्लागार भूमिका आणि मुला मुलींचं हास्य, यामुळे हे घर केवळ वास्तू न राहता एक जिवंत, आनंददायक आणि प्रेरणादायक स्थळ बनतं. श्रोते हो, एक आनंदी घर म्हणजे जिथं संवादाला स्थान असतं, जिथं एकमेकांचं ऐकून घेतलं जातं, जिथं त्रासात आधार मिळतो आणि यशात एकत्र साजरे केले जातात, जिथं प्रत्येक सदस्य आपल्या जबाबदाऱ्या आनंदानं पार पाडतो आणि इतरांच्या भावना समजून घेतो. श्रोते हो, आजच्या धावपळीच्या आणि यांत्रिक युगात कुटुंबातील नातेसंबंध अधिक घट्ट करण्याची गरज अधिक भासत आहे. एकत्रित कुटुंब पद्धती, परस्पर सन्मान, सहिष्णुता आणि प्रेम याच्या आधारेच आपण एक आदर्श, आनंदी आणि प्रेरणादायी घर आणि संसार घडवू शकतोय. श्रोते हो, सुखी कुटुंब म्हणजेच सुखी जीवनाची पहिली पायरी. जर प्रत्येक कुटुंबानं आपल्यातील नात्यांचं जतन केलं, तर संपूर्ण समाज आणि पर्यायानं संपूर्ण राष्ट्र अधिक सुदृढ, प्रेम आणि सुसंस्कृत होईल. म्हणून श्रोते हो, सुखी कुटुंब, सुखी संसार, आनंदी घर, आनंदी परिवार ही केवळ एक कल्पना न राहता ती आपली जीवनशैली व्हावी, हे आपल्या आत्मपणे स्वीकारावं लागेल. बघा, पडतंय का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शतुरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. सुखी कुटुंब हे एखाद्या फुलणाऱ्या बागेसारखी असते. प्रेम, विश्वास आणि समजूत यांच्या मातीमध्ये ती रुजते आणि त्या छायेतच आयुष्याला अर्थ मिळतो. जिथं प्रत्येक सदस्याचं मत ऐकलं जातं, तिथंच खरं आनंदी घर फुलतं. घर म्हणजे केवळ चार भिंती नव्हे, तर भावना, नाती आणि आपुलकीचं नंदनवन असावं लागतं. कुटुंबात मतभेद असू शकतात, पण मनभेद होऊ देऊ नयेत. एकमेकांच्या चुका समजून घेतल्या तर नात्यांची वीण अजून घट्ट होते. ज्या घरात हसण्याचा आवाज जास्त आणि ओरडण्याचा कमी असतो, ते घर खरं स्वर्गासमान असतं. सुखी घरासाठी पैसा नाही, तर प्रेम लागतं. कुटुंब म्हणजे आयुष्यभराची साथ असलेलं बळ. संकट येतात, पण जेव्हा आपण एकत्र असतो, तेव्हा कोणतंही वादळ लहान वाटतं. मुलांना मोठं करण्यासाठी शाळा पुरेशी नाही, घरातील संस्कार हेच त्यांचं पहिलं शिक्षण असतं. जे आपण आज दाखवतो, तेच उद्या समाजात उगवतं. संततीवर संस्कार करताना शब्दांपेक्षा आचरण अधिक प्रभावी ठरतं. मुलं आपण काय बोलतो यापेक्षा आपण काय करतो हे अधिक बारकाईनं पाहतात. पालकत्व म्हणजे केवळ वाढवणं नव्हे, तर घडवणे. आज दिलेले संस्कार उद्याच्या समाजाची दिशा ठरवतात. संस्कार देणं म्हणजे मुलांच्या मनात योग्य आणि अयोग्य याची स्पष्ट ओळख करून देणं. ही ओळखच त्यांच्या आयुष्याची खरी मशाल ठरते. मुलांना जिंकण्याचा मार्ग रागातून जात नाही, तो प्रेम, शिस्त आणि संवादातून जातो. जेवढं ऐकू तेवढं ते आपल्याला समजून घेतील. गावपण म्हणजे केवळ एक स्थळ नव्हे, ती माणसांची खरी शाळा आहे. गावात माणुसकीचं मोल असतं. इथं शब्दापेक्षा भावनांना किंमत असते.
संस्कृती म्हणजे जुन्या गोष्टी जपणं नव्हे, तर त्यातून पुढच्या पिढीला योग्य मार्गदर्शन करणं. आपल्या मुलांशी जोडलेली संस्कृतीच भविष्य उज्ज्वल करते. गावपणात एक ओल आहे. ती ओल नात्यांची, प्रेमाची आणि एकोप्याची असते. शहरात ती ओल पैशात मोजली जाते, पण गावात ती माणसात दिसते. ज्या समाजाला आपल्या संस्कृतीचा अभिमान आहे तो कधीही संपत नाही. संस्कृती जपणं म्हणजे स्वतःचं अस्तित्व टिकवणं. मुलांना शहरातल्या शिक्षणाशिवाय गावातली माणुसकी शिकवायला हवे. तीच खरी जीवनाची शिदोरी ठरते. कष्टाला पर्याय नाही आणि शॉर्टकटचं यश हे फार काळ टिकत नाही. खऱ्या श्रमातून आलेली फळं ही जास्त गोड असतात, कारण त्यात आत्मसंतोष मिळालेला असतो. दुःख हे शिक्षकासारखं असतं. कठोर वाटतं, पण शिकवलेली प्रत्येक गोष्ट आयुष्यभर उपयोगी पडते. कष्ट करणारा माणूस यशापेक्षा समाधानाच्या शोधात असतो. त्याच्या चेहऱ्यावरचा थकवा त्याच्या मनातल्या जिद्दीला हरवू शकत नाही. ज्यांनी दुःख अनुभवले त्यांची माणुसकी ही अधिक खोल असते. म्हणूनच अशा लोकांना समाजाची खरी गरज आहे. कष्ट करताना आपण एकटा असतो, पण त्याचं फळ हे मात्र आपल्या आजूबाजूच्या सर्वांना लाभदायक ठरत असतं. समाज बदलवण्यासाठी घोषणा पुरेशा नसतात, त्या आचरणात उतरल्या पाहिजेत. प्रत्येक व्यक्ती आपल्या कुटुंबात, कामात आणि वागण्यात थोडा बदल केला तरी ती क्रांती शक्य आहे. परिवर्तन हे घरातून सुरू होत असतं. जिथं स्त्रीला सन्मान, मुलांना संस्कार आणि वृद्धांना आदर मिळतो, तिथं एक आदर्श समाज उभा राहतो. जीवनात मोठं होण्यापेक्षा चांगलं होणं आवश्यक आहे. मोठेपण विसरलं जातं, पण चांगुलपणा कायम स्मरणात राहतो. माणसाची खरी ओळख त्याच्या वागण्यात असते, शब्दात नाही. कारण स्वभाव हा आरशासारखा असतो, खोटं दाखवत नाही.